बारामती विमान अपघाताचा मास्टर माइंड अखेर सापडला. आता माफी नाही, मुख्यमंत्र्यांनी दिला. थेट फायनल शिक्षेचा आदेश 5 मिनिटांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी बातमी समोर आली. कारण अजितदादांच्या विमान अपघाताबाबत एक असा धक्कादायक खुलासा झालाय की ज्याने उभ्या महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजलीय. हा खुलासा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री यांनी आदेश देताच एक अशी माहिती समोर आली की ज्यामुळे या प्रकरणाच्या मास्टर माइंडच्या मुसक्या आवडल्यात. आता त्याला थेट शिक्षेची ऑर्डर दिली. कालपर्यंत सोशल मीडियावर अजितदादांच्या दुर्दैवी प्रकरणाविषयी अनेक अफवा पसरत होत्या. कोणी म्हणत होतं विमानात बिघाड झाला होता, तर कोणी म्हणत होतं पायलटची चूक होती. पण आता एक असा महत्त्वाचा पुरावा समोर आला की ज्याने या गटाचा खरा मास्टर माइंड त्याचं नाव उघड झालंय. आणि ते नाव इतकं ताकदवान आहे की ते ऐकताच संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सुरू करण्याचे आदेश दिले, तेव्हा तपास यंत्रणांना 1-2 नाही तर तब्बल 15 महत्त्वाचे पुरावे हाती लागले. आणि ह्याच पुराव्यांच्या आधारे आता आरोपीवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. प्रेक्षकांनो, ही माहिती अत्यंत धक्कादायक आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. 28 जानेवारी सकाळी 8:45 वेळ. हीच ती वेळ जेव्हा दादांचे विमान कोसळले आणि सगळं काही एका क्षणात संपलं. संपूर्ण देशाला 28 तारखेचा घटनाक्रम माहीत आहे, पण खरा प्रश्न आहे 27 जानेवारीच्या रात्री काय घडलं होतं. कारण अपघाताच्या 1 दिवस आधी म्हणजेच 27 तारखेच्या काळोख्या रात्री काहीतरी मोठं घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. हा फक्त एक अपघात होता की आधीच आखलेला कट? दादांना विमानात बसण्यापूर्वीच लक्ष करण्यात आलं होतं का? हा प्रश्न आता अधिक गंभीर होत चाललाय. आज इतक्या दिवसांनी 27 तारखेच्या रात्रीचं गूढ हळूहळू समोर येऊ लागलं आहे आणि या प्रकरणानं पुन्हा एकदा सगळ्यांना हादरवून टाकलं आहे. मुंबईतून टेक ऑफ होण्याआधी जे काही घडामोडी घडल्या त्याबाबत आता 1-2 नाही तर तब्बल 15 महत्त्वाचे पुरावे समोर आल्याचा दावा केला जातोय. या पुराव्यांमुळे या प्रकरणाचा खरा चेहरा आता हळूहळू उघड होण्याची चिन्हे दिसत आहेत. दादांवर झालेला हा प्रकार फक्त अपघात होता की काही वेगळंच? याचं उत्तर शोधण्यासाठी आपण आता वळणार आहोत 27 जानेवारीच्या त्या रात्रीकडे, ज्या रात्रीचं गूढ आजही अनेक प्रश्न निर्माण करतं. असं बोललं जातं की त्या रात्री मैत्रीच्या नावाखाली मोठा विश्वासघात झाला आणि हाच विश्वासघात पुढे एका भयानक घटनेत बदलला. तुम्हाला कदाचित वाटत असेल की ते विमान चुकून कोसळलं, पण काही अहवाल आणि चर्चांनुसार या घटनेची सुरुवात 27 जानेवारीच्या रात्रीच झाली होती. त्या रात्री दादा पूर्णपणे निर्धास्त होते. त्यांना आपल्या बारामती येथील घरी जायचं होतं आणि ते आनंदात होते. पण अचानक एक फोन कॉल आला आणि त्या एका कॉलनंतर संपूर्ण परिस्थितीच बदलली. हा कॉल नेमका कोणाचा होता? तो फोन कोणी केला होता? आणि त्या कॉलचा पुढे झालेल्या घटनेशी काही संबंध होता का? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. पण या कॉलला साधी गोष्ट समजू नका, कारण या संदर्भात रोहित पवार यांनीही अनेक वेळा पत्रकार परिषदांमध्ये प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच संजय राऊत यांनी देखील हा मुद्दा मोठ्या स्तरावर मांडल्याचं बोललं जातं. म्हणूनच 27 जानेवारीच्या त्या एका फोन कॉलचं रहस्य आजही या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठं कोडं ठरत आहे. हा कॉल आणि त्या कॉलमुळेच आता संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळतंय. हा साधा फोन नव्हता, तर एका महत्त्वाच्या फाईलशी संबंधित कॉल होता. आतापर्यंत गायब असलेली कडी आता हळूहळू जोडली जात आहे. 28 जानेवारीला विमान दुर्घटना झाली आणि सगळ्यांना वाटलं हा फक्त अपघात आहे. कुणाला वाटलं तांत्रिक बिघाड असेल, तर कुणाला वाटलं वैमानिकाची चूक असेल. पण काही अहवालांनुसार या सगळ्याची सुरुवात 27 जानेवारीच्या रात्रीच झाली होती. म्हणूनच जर आपल्याला खरं सत्य समजून घ्यायचं असेल तर त्या रात्रीच्या हालचाली समजून घ्याव्या लागतील. नीट लक्ष द्या, कारण पुढे जी माहिती समोर येतेय ती आतापर्यंतच्या अनेक गोष्टींना प्रश्न विचारणारी आहे. एका मोठ्या चौकशीनंतर वरच्या स्तरावरून आदेश दिले गेले आणि त्यानंतरच काही महत्त्वाचे तपशील समोर येऊ लागले. 27 जानेवारीची रात्र मुंबईत सगळं काही शांत होतं आणि दादा
आपल्या निवासस्थानी निर्धास्त होते. दिवसभराची कामं आटपून दादा बारामतीला जाण्यासाठी तयार होते. त्यांना रस्ते प्रवासाची विशेष आवड होती. ताफा तयार होता, सुरक्षा तैनात होती आणि काही क्षणातच गाड्या मुंबईहून निघणार होत्या. पण इथेच सगळं बदललं. अचानक एक फोन आला. हा साधा कॉल नव्हता, तर एका महत्त्वाच्या फाईलसाठी त्यांना थांबण्याचा संदेश होता. तातडीची स्वाक्षरी हवी आहे, असा निरोप देण्यात आल्याचं बोललं जातं. ही फाईल खरंच महत्त्वाची होती की फक्त एक बनाव? हा प्रश्न अजूनही कायम आहे. पण त्या एका कॉलमुळे दादांनी रस्ते प्रवास रद्द केला आणि दुसऱ्या दिवशी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला. काही जण असंही म्हणतात, जर ते त्या रात्री रस्त्याने गेले असते तर आज सगळं वेगळं असतं. आता वळूया त्या ठिकाणी जिथे हा सगळा खेळ सुरू झाला. मुंबई विमानतळ. 27 जानेवारी, मध्यरात्र. शहर झोपलं होतं, पण हँगरमध्ये हालचाल सुरू होती. काहीतरी संशयास्पद. माहितीनुसार गुजरातहून आलेल्या विमानात शेवटच्या क्षणी बदल झाले आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे वैमानिकाची अदलाबदल. जे अनुभवी वैमानिक वर्षानुवर्षे दादांच्या सोबत असायचे, ज्यांना महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीची खडानखडा माहिती होती, त्यांना अचानक त्या रात्री सेवेतून दूर करण्यात आले. त्यांच्या जागी एका अशा व्यक्तीला कॉकपिटमध्ये बसवण्यात आले, ज्याला त्या विशिष्ट मार्गाचा फारसा सराव नव्हता. हा बदल कोणाच्या इशाऱ्यावरून झाला? तपासात असे दिसून येत आहे की एका शक्तिशाली शक्तीने आपल्या अधिकाराचा वापर करून हा बदल घडवून आणला. तपास यंत्रणा या दिशेने विचार करत आहेत की जुने वैमानिक असते तर त्यांना विमानातील कोणतीही तांत्रिक छेडछाड तात्काळ लक्षात आली असती का? म्हणूनच तर त्यांना दूर ठेवले गेले नसेल ना. जेव्हा हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या समोर गेले तेव्हा त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता CID तपासाचे आदेश दिले. या तपासातून जे बाहेर आले ते पचवणे कोणत्याही सुजाण नागरिकासाठी सोपे नाही. तपासादरम्यान अधिकाऱ्यांना तब्बल 15 ठोस पुरावे सापडल्याचा दावा केला जातोय. या पुराव्यांमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग आणि CCTV फुटेजचा समावेश असल्याचं समोर येतंय. पण इथंच सगळ्यात मोठा धक्का बसतो. काही महत्त्वाच्या फुटेजमध्ये छेडछाड झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मग प्रश्न असा, ते फुटेज का बदलण्यात आलं आणि त्यात असं काय होतं जे लपवण्याची गरज होती? तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये एका अज्ञात व्यक्तीचं संभाषण असल्याचं सांगितलं जातं आणि हाच कॉल या प्रकरणातील मिसिंग लिंक मानला जातोय. या संभाषणात एका फाईलचा आणि काही बदलांचा उल्लेख असल्याचा दावा केला जातोय. या प्रकरणाचे पडसाद फक्त राज्यातच नाही तर दिल्लीतही उमटल्याचं बोललं जातं. रोहित पवार यांनी अनेकदा या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले. तसंच संजय राऊत यांनीही हा विषय मोठ्या स्तरावर मांडल्याचं सांगितलं जातं. काहींचा दावा असा की हा फक्त अपघात नव्हता, तर यामागे एखादा अदृश्य हात असू शकतो. आणि आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण? हा प्रश्न अधिकच गडद होत चाललाय. काही अहवालांनुसार हा व्यक्ती साधा नसून एक प्रभावशाली राजकीय चेहरा असू शकतो. तपास यंत्रणांनी असा संशय व्यक्त केला आहे की सत्तेच्या दबावाखाली काही निर्णय घेतले गेले असावेत आणि इथूनच या कथेचं चित्र बदलायला सुरुवात होते. 28 जानेवारी, सकाळी 8:45 विमान कोसळलं आणि महाराष्ट्राने आपला एक मोठा नेता गमावला. पण आता सखोल तपासानंतर ही घटना फक्त अपघात होती का? हा प्रश्न अधिक गडद झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले आहेत की पुराव्यांची साखळी हळूहळू पूर्ण होत आहे. असंही बोललं जातं की त्या 15 पुराव्यांमुळे काही मोठी नावं समोर येऊ शकतात. तांत्रिक बिघाड हा फक्त एक भाग होता की त्यामागे काही वेगळं? कारण अनेक दाव्यांनुसार या सगळ्याची सुरुवात झाली 27 जानेवारीच्या त्या फोन कॉलपासून आणि वैमानिक बदलापासून. आणखी एक धक्कादायक दावा असा की ज्या फाईलच्या नावाखाली दादांना थांबवलं गेलं ती फाईलच अस्तित्वात नव्हती. जर हे खरं ठरलं तर हा फक्त एक अपघात नाही तर एक गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना ठरू शकते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट, या सर्व माहितीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. ही माहिती सूत्र आणि चर्चांवर आधारित आहे. म्हणूनच याकडे सत्य म्हणून नाही तर एक शक्यता म्हणून बघा. पण विचार करा, जर त्या रात्री तो कॉल आला नसता तर आज चित्र वेगळं असतं का? हा प्रश्न आजही प्रत्येकाच्या मनात आहे.
आणि आता प्रतीक्षा आहे त्या एका अधिकृत घोषणेची जी संपूर्ण सत्य समोर आणेल. संजय राऊत असोत किंवा रोहित पवार, हे सर्वजण वारंवार प्रश्न विचारत होते. याचा उलगडा आता हळूहळू लागला आहे. ती फाईल, तो फोन कॉल आणि गायब झालेले सीसीटीव्ही फुटेज हे सर्व एका मोठ्या कटाकट निर्देश करत आहे. आता मला तुम्हाला विचारायचं, तुम्हाला काय वाटतं? हा खरोखर चेक बघत होता की यामागे एखादा मोठा राजकीय कट शिजला होता? तुम्हाला त्या 27 जानेवारीच्या रात्रीबद्दल काय माहिती मिळाली आहे? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा, कारण तुमची प्रत्येक कमेंट या विषयाला वाचा फोडण्यासाठी महत्त्वाची ठरेल. लक्षात घ्या, सत्य किती लपवण्याचा प्रयत्न केला, कधी ना कधी ते बाहेर येईल. तसंच आम्ही या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवणार आहोत. जसा काही अधिकृत प्रवा किंवा सरकारी आदेश येईल तो आम्ही तुमच्यापर्यंत सर्व आधी पोहोचवू. पण तोपर्यंत ही केवळ एक शक्यता आहे हे विसरू नका. तुम्हाला काय वाटतं? त्या मास्टरमाइंडला कोणती शिक्षा व्हायला हवी? कमेंट करायला विसरू नका आणि अशा सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा घडणार घडामोडींचा खरा चेहरा.